भारताचे एक पंतप्रधान होऊन गेले, ज्यांचं नाव आहे पंडित जवाहरलाल नेहरू. ते त्यांच्या सभेमध्ये नेहमी महाराष्ट्राचं कौतुक करायचे. ते म्हणायचे तुमचा महाराष्ट्र एवढा भाग्यवान आहे, तुमचा महाराष्ट्र खूप भाग्यवान आहे, असं ते नेहमी त्यांच्या सभेत म्हणायचे. पण एका पत्रकारानं त्यांना एक दिवशी प्रश्न विचारला, का हो साहेब, तुम्ही रोज भाषणामध्ये सांगता तुमचा महाराष्ट्र भाग्यवान आहे, नेमका तुमचा महाराष्ट्र कशासाठी भाग्यवान आहे? त्यावेळेस त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं. ते म्हणले तुमचा महाराष्ट्र याकरता भाग्यवान आहे कारण या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. पण ते पुढचं वाक्य फार सुंदर बोलायचे, ते मला फार आवडतं. ते म्हणायचे या महाराष्ट्र या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले, पण महाराष्ट्रातल्या लोकांना संत असताना कळाले नाही, गेल्यानंतर कळाले. माझ्या माऊलीत ज्ञानोबा असताना कधी त्यांना कोणी शिव दिलं नाही आणि आता शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. असताना अंगावर वस्त्र मिळाले नाही आणि आता 2-2 किलो चांदीच्या वजनाचा फेटा आहे. असताना माझ्या माऊलीत ज्ञानोबा रायाला झोपायला जागा मिळाली नाही आणि आता झोपण्यासाठी चांदीचा पलंग आहे. अरे असताना लोकांनी कधी इंद्रायणीला शिव दिला नाही का, आता इंद्रायणी बाटेल. आणि आता समाधीला पंचामृताची अंघोळ आहे आणि ते पंचामृत ठेवण्यासाठी तांब्या पितळाची भांडी नाही तर चांदीची घागर, चांदीचं गंगालय, चांदीचं पंचपळ आणि चांदीची पंचारती आहे. अरे असताना मुलं 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर माधुकरीसाठी गेली तर दगडा विटा माती शिवाय त्यांना कधी काही मिळालंच नाही आणि आता त्याच मुलांच्या दर्शनासाठी 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर रांगा आहे. असताना माझ्या ज्ञानोबा रायाला कोणी खापर मिळू दिलं नाही आणि आता सोन्याच्या ताटात नैवेद्य आहे. अरे असताना शिवलं की पाप होत होत आणि आता त्यांना शिवल्यावर माझं पाप निघून जात आहे म्हणून त्यांना शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. असताना अरे असताना माझ्या ज्ञानोबा रायाला आई आणि बापाचं प्रेम लोकांनी मिळू दिलं नाही आणि आता या संपूर्ण जगाची मायबाप माझी माऊली झाली. अरे असताना पैठणला न्याय मिळू दिला नाही आणि आता आपल्यावर अन्याय झाला की आपण न्याय मागायला आळंदीला जातो. अरे असताना माझी माऊली पहिल्यांदा पंढरीला निघाली तर अनवाणी पायानं माऊलीनं पंढरीची वारी केली. पाय उन्हामध्ये भाजत होते म्हणून वडाची पानं पायाला बांधली आणि पहिली पंढरीची वारी माझ्या ज्ञानोबा रायानं केली. आणि आता माऊली पंढरीला निघाली तर सोन्याच्या पादुका चांदीच्या पालखीत आहेत, चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे आणि चांदीच्या रथाला बैलजोड कोणाचा जुंपायचा म्हणून निलाव आहे आणि निलावामध्ये ज्याचा नंबर येईल त्याची बैलांसकट आळंदीमध्ये मिरवणूक आहे. बोला ना साहेब, काय उपकार आहेत ज्ञानोबा रायाच्या आपल्यावर, काय दिलं माऊलीनं, किती दिलं. अरे एखाद्या वृत्तमानपत्रामध्ये आपल्याला एका ओळीची जाहिरात छापायची म्हणलं तर लोक 15-15, 20-20 हजार रुपये आपल्याकडून घेतात. माझ्या ज्ञानोबा रायानं ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुमच्या माझ्या पदरामध्ये दान देऊन टाकला. बोला किती पैसे दिले तुम्ही माऊलीला. अरे ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाचा गौरव अमेरिकेसारख्या देशानं करावा पण महाराष्ट्रातल्या लोकाला त्याची किंमत कळू नये ही फार मोठी शोकांतिका आहे. जगाच्या पाठीवर माऊली ज्ञानोबा रायानं जेवढं आम्हाला तारलं ना तेवढं जगात तुम्हाला कोणी तारू शकत नाही. ती ज्ञानेश्वरी घ्या, घेऊन रोज आपल्या घरामध्ये घ्या, या देवाऱ्यामध्ये ठेवा. नाही वाचता आली तुम्हाला नका वाचू, त्या ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीला स्पर्श करत चला. अरे ज्याच्या घरामध्ये नित्य नियमानं ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी वाचल्या जाते त्याच्या घरामध्ये प्रत्यक्ष माऊली ज्ञानोबा राय कृपा करतात. ही गोष्ट सगळ्यांना लक्षात ठेवा. जगाच्या बाजारात लोकांचं तुम्ही कितीही हित पाहण्याचा प्रयत्न करा, लोक तुमच्या तोंडावर चांगलं बोलतील पण लोक पाठीमागं तुमची निंदा केल्याशिवाय राहणार नाही. हा या 5 दिवसात मला आलेला अनुभव आहे. विडाला जगाच्या पाठीवर महाराज ज्ञानोबा रायासारखं हित कोणी पाहिलं नाही. तुकोबा रायाला कमी त्रास झाला, अहो तुकोबा रायासारखा त्रास कोणाला झाला नाही महाराज.
तुकोबारायाचा 4500 अभंगाचा गाथा वाचताना आपल्याला आनंद वाटतो, पण तो गाथा तयार कसा झाला आपल्याला माहित नाही. तो गाथा तयार होत असताना तुकोबारायाने अभंग म्हणायचा आणि संताजी जगनाडे नावाचे संत अभंग लिहायला होते. अहो, तुकोबाने अभंग म्हणायचा आणि संताजींना अभंग लिहायचा, पण तो अभंग बरोबर आहे की चूक आहे पाहण्यासाठी तुकोबांना एक परीक्षा द्यावी लागायची. एक विस्तवामध्ये तापलेला तप्तानानं तुकोबारायानं उचलायचं, जिभेवर ठेवायचं. चटका बसला तर अभंग बरोबर समजायचा नाही, चटका बसला तर अभंग चुकीचा समजून बाजूला काढायचा, आणि चटका नाही बसला तर अभंग बरोबर समजून गाथ्याला जोडायचा. असे 4500 चटके माझ्या तुकोबारायाला खावे लागले असतील. याचा कधी विचार केलाय आपण? नाही करत महाराज. लोकांनी संत असताना संताला दिला तो केवळ त्रासच. मी म्हणून नेहमी एक वाक्य बोलत असतो, साहेब, असताना केलं जातं ते दर्शन असतं आणि गेल्यानंतर केलं जातं ते प्रदर्शन असतं. विडाला आपण भाग्यवान माणसं आहोत. आपला जन्म या महाराष्ट्रामध्ये झाला, त्याचं कारण आहे महाराज. या महाराष्ट्रामध्ये शूरवीरांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेली ही भूमी आहे. माझ्या जगद्गुरु तुकोबा, ज्ञानोबा, शिवबा, विठोबा रायाची ही भूमी आहे. या भूमीमध्ये आपला जन्म झाला. आपण भाग्यवान माणसं आहोत. याच भूमीमध्ये जन्म घेणारे श्रीमंत संत त्यांचा अभंग सेवेसाठी निवडला. काय त्यांचा परिचय सांगतो ऐका. साहित्य सोनियाच्या खाणीतून शब्द रत्नांची निर्मिती करणारे, महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढवला, वेद, उपनिषद, गीता, भागवत याचं मंथन करून पंचमेध गाथ्याची निर्मिती ज्या महाकवीने केली, भांडाऱ्या भामचंद्र घोराड्या डोंगरावर साधना करून देहासकट वैकुंठागमन करून विश्वातला एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर ज्यानं सुवर्ण अक्षरानं लिहिला. इंद्रायणीच्या काठी देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये बोलोबा कणकाईच्या वंशामध्ये हे ज्ञानरत्न जन्माला आलं आणि सर्वसामान्य माणसाला मोक्षाचा देव याण पंत ज्याच्यामुळं खुला झाला मायबाप, ते श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या मुखातून निघालेली ही अलौकिक अक्षर आज कीर्तनाला विडा. सेवेसाठी अभंग निवडला. त्यांचा परिचय श्रीमंत श्रीसंत जगद्गुरु तुकोबाई, मुक्काम पोस्ट देहू. जगद्गुरु तुकोबारायनं हा अभंग लिहायला घेतला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. जगद्गुरु तुकोबारायने एवढं म्हणलं की देऊतली सगळी लोक जमा झाली आणि देऊतली सगळी लोक तुकोबारायाच्या समोर येऊन बसली. तुकोबाराय, अहो तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे तुम्ही काहीही बोलाल का? अहो तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून तुम्ही म्हणाल ते लिहाल का? तुम्ही म्हणता आम्ही बळीवंत झालो, मग तुकोबाराय तुम्ही नेमकं बळीवंत कशानं झालात? काही बळाचे प्रकार आहेत. आकाशातलं बळ वेगळे, जमिनीतलं वेगळे, पाण्यातलं वेगळे, हवेतलं वेगळे, महिलांचं बळ वेगळे, पुरुषांचं बळ वेगळे. मग तुमच्याकडे नेमकं बळ कशाचं आहे? तसे बळाचे प्रामुख्यानं 5 प्रकार सांगतो ऐका. काही लोकांकडे शारीरिक बळ असतं 1 नंबर, काही लोकांकडे कौटुंबिक बळ असतं 2 नंबर, काही लोकांकडे बुद्धीचं बळ असतं 3 नंबर, काही लोकांकडे श्रीमंतीचं बळ असतं 4 नंबर, आणि काही लोकांकडे सत्तेचं बळ असतं 5 नंबर. लक्ष देऊन ऐका. काही लोकांकडे शारीरिक बळ असतं. मग काही लोक तुकोबारायला म्हणले, का हो तुकोबाराय, तुमच्याकडे शारीरिक बळ जास्त झालंय का? तुकोबाराय म्हणले, कशाचं शारीरिक बळ आहे माझ्याकडं? आणि मी महत्वाचं सांगतो, शारीरिक बळ आपण प्रत्येकानं कमवलं पाहिजे. जगाच्या पाठीवर मला सांगा, तुम्ही तुमच्या गावामध्ये कोणाच्याही नादी लागाल, पण 200-300 किलो वजनाच्या पैलवानाच्या कोणी नादी लागाल का? बोला ना. तुम्ही म्हणाल हे नुसतं अंगावर बसलं तरी आपला जीव निघून जाईल, याच्या नादी लागायचं नाही. शारीरिक बळ अत्यंत महत्वाचं आहे. मी इथं बसलेल्या प्रत्येक तरुणाला विनंती करेल, पोरांनो, अरे टपरीवर उभा राहून तोंडामध्ये गुटखा टाकून म्हाताऱ्या माणसाची चेष्टा करण्यापेक्षा पहाटे 5 वाजता उठून शरीर संपत्ती कमवायला शिका. जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आपली पोरं आज व्यसनाधीन होत चालले. टपरीवर उभा राहून म्हाताऱ्या माणूस चालणारा बाप दिसत नाही, वडील दिसत नाही, चुलता दिसत नाही, काका दिसत नाही पोरांना. अरे जुन्या काळातल्या माणसाला विचारा, समोरून चुलता असला, भावकीतला एखादा मोठा माणूस आला तरी पोरं रस्ता बदलून चालायची. समोरून गुरुजी दिसला तर पोरं रस्ता बदलून चालायची. साहेब, हा जुना काळ आहे. पण आताच्या काळामध्ये म्हाताऱ्या माणसाची चेष्टा करता आणि बापाच्या नावावरून एकामेकाला चिडवता. हे बंद करा.
शरीर कमवलं पाहिजे. शरीराची किंमत मला त्याच वेळेस कळाली कृष्णा महाराज, ज्यावेळेस मी सासवडचं कीर्तन केलं, जेजुरीला दर्शनाला आलो. त्या जेजुरीला दर्शनाला गेल्यावर खंडोबाचं दर्शन घेऊन बाळू महाराज मी पायऱ्यावर बसलो. आणि पायऱ्यावर बसल्यावर तिथं एक नियम आहे भरत महाराज, तिथं नवीन जोडपं लग्नाला गेलं की बायको खांद्यावर घेऊन 5 पायऱ्या चढावं लागतं. तुमचं झालंय? गेलेला आहेत का? हा, तुम्हाला माहिती असेल बघा. बायको ऐका 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 मी त्या पायऱ्यावर बसलो खंडोबाचं दर्शन घेऊन. तिथं ज्याची ज्याची शारीरिक संपत्ती मजबूत होती, शारीरिक बळ मजबूत होतं, तो पटकन आपल्या बायकोला उचलायचा आणि 5 पायऱ्या चढायचा. सर नाही नाही, 5च 9 नाही 9 नाही 5 नाही. ते तुमच्या काळात असेल किंवा तुमची पद्धत असेल. ऐका, आता तुमच्या काळात ताकदवान लोक होते, आता कुठं ताकद राहिली का? ऐका, 5 पायऱ्या चढावं लागतं. ज्याची शारीरिक संपत्ती मजबूत होती ते पटकन बायको खांद्यावर घ्यायचं आणि 5 पायऱ्या चढायचं. पण महादेव महाराज तिथं मी एक जोडपं बघितलं 35-55. म्हणजे बाई 55 किलो गडी 35 किलो. मी मनातली मनात म्हणलं, ह्या रामाला काय हे धनुष्य उचलत नाही गड्या. आणि तसलं जोडपं दिसलं की तिथं 4-5 जण पळतच येतात. ते म्हणतात, हे बघा बायको खांद्यावर घ्यावं लागल नाही तर 500 रुपये फाईन पडावं लागल. अहो ते 35 किलोचं तर खालीच बसलं. तो म्हणला, हे 55 किलोचं गटुडं उचलून काय माझं बरं वाईट झालं तर करतो काय? पण नाविलाज झाला, त्याच्याकडे पैसे द्यायला नव्हते. माझा जवळजवळ 1-1.5 तास गेला तिथं. तसले प्रकरण असल्यावर आपण 2-2 तास बसत असतो. ऐका 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 लक्ष द्या. त्या 35 किलोचं पोरग खाली वाकलं महाराज. हे 55 किलोचं गटुडं त्याच्या अंगावर बसलं महाराज. माझ्या काळजाचे ठोके तर नुसते धडा 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 धडा. मी मनातली मनात म्हणलं, अरे काय होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू. एकेकाळचा सुखदेव राजगुरू भगतसिंग तून काय तुझी दयनीय अवस्था झाली, म्हणून त्याच्याकडे पाहत बसलो महाराज. पण कुठून ताकद आली काय माहिती राव, तसला बोजा घेऊन उठलं राव. ते 3 पायऱ्या चढलं. 4थ्या पायरीचं अंतर थोडं जास्त असल्यामुळं टर दिसरणं आवाज झाला. आवाज दुसरा कशाचा नव्हता, पायरीचं अंतर लांब असल्यामुळे पॅन्ट फाटली. तुम्ही जो मनात आवाज आणला तो बिलकुल नव्हता. आणि त्यानं 4थ्या पायरीवरून वरूनच जगदंबा खाली टाकून दिली. तिचा कंबर मोडलं आणि हा असा पोट आवळून बसला. मी जवळ गेलो, त्याच्यानं पाठीवरून हात फिरवला. म्हणलं, का रे पोटाला हात लावून बसला वाकून? तो म्हणला, महाराज हिला उचलल्यामुळे आताडेच गायब झालेत. म्हणला, आताडेच सापडणार कुठे? ऐका, शारीरिक संपत्ती असणं अत्यंत महत्वाचं आहे माणसाच्या जीवनामध्ये. मग तुकोबाराय, तुमच्याकडे शारीरिक बळ जास्त आहे का हो? तुम्ही म्हणता आम्ही बळीवंत झालो. तुकोबाराय म्हणले, देवा माझ्याकडे शारीरिक बळ असतं ना, मी लोकांच्या हातापाया पडून परमार्थ नसता करायला लावला. एकाच्या गचुऱ्याला पकडलं असतं, तुळशीची माळ गळ्यात घातली असती. पण काय करू देवा, ती शक्ती माझ्याकडे नाही. करू देवा ऐसी नाही शक्ती, आणि दंडोनी पुढती वाटे लावू. देवा माझ्याकडे तशी शक्ती नाही. मग काही लोक म्हणले, तुकोबाराय मग तुमच्याकडं बुद्धीचं बळ जास्त आहे का? तुम्ही बुद्धीच्या बळाने बळीवंत आहात का? कारण बुद्धीच्या बळासारखं सर्वश्रेष्ठ बळ दुसरं कोणतंच नाही. कारण ज्ञानोबारायच म्हणतात, तुकोबाराय लोक म्हणले बुद्धीच्या बळासारखं दुसरं बळ कोणतं श्रेष्ठ नाही. मग ते बळ आहे का तुमच्याकडे तुकोबाराय? जी माणसं बुद्धिवान असतात ती माणसं फार विद्वान असतात महाराज. या भारत देशामध्ये 2 फार बुद्धिवान माणसं होऊन गेली, फार विद्वान. एकाचं नाव आहे बिरबल आणि एकाचं नाव आहे कालिदास. थोडं लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला समजतंय ना मी काय बोलतोय? मला लय अवघड बोलायलाच येत नाही महाराज. मी तर तुम्हाला घटन मटन पटन रज्जन सरपन ख्यातीन सत्ख्यातीन असत्ख्यातीन पूर्वमेवंसान उत्तरमेवंसान सांख्यन गौतमन कानादहन आविर्वचन विक्षेपण आवरणन मोक्षण अपरोक्षनाशन परोक्षनाशन अनंत व्याप्ती असल्या भानगडीतच पाडणार नाही. सोप्या पद्धतीत माझं कीर्तन तुम्हाला कसं कळेल याचा प्रयत्न करणार आहे. फक्त लक्ष देऊन ऐका. या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये 2 फार विद्वान माणसं होऊन गेली. एकाचं नाव आहे कालिदास आणि एकाचं नाव आहे बिरबल. किती विद्वान होता बिरबल सांगतो ऐका. एकदा अकबर बादशहानं बिरबलाचा अपमान करायचं ठरवलं, म्हणून दरबार भरवला. आणि सगळा दरबार भरल्यावर बिरबलाला दरबारात बोलवलं. बिरबल दरबारात आला, मुजरा घातला आणि अकबर बादशाहला विचारलं, का मला दरबारात बोलवलं?
मग अकबर बादशहानं त्याचा अपमान करायचा होता म्हणून अकबर बादशाह त्याला म्हणायला लागला, बिरबल रात्री मला एक स्वप्न पडलं बघ. बिरबल म्हणला, मग? त्या स्वप्नामध्ये आपण दोघं रस्त्यानं चाललो होतो शिकारीला. मग शिकारीला जात असताना आपल्या दोघांच्याही गप्पा चालल्या होत्या. बर, आणि गप्पा चालत असताना आपण दोघंही गप्पामध्ये रममान झालो. मग रममान झाल्यावर समोर दोन खड्डे आले. बर, आपण दोघंही दोन्ही खड्ड्यात पडलो. बर बिरबल, तू ज्या खड्ड्यात पडला ना तो खड्डा घाणीनं भरलेला होता आणि मी ज्या खड्ड्यात पडलो ना तो खड्डा मदानं भरलेला होता. बिरबलाला सगळा दरबार हसायला लागला. बिरबल खड्ड्यात पडला, बिरबल खड्ड्यात पडला, घाणेत पडला. पण बिरबल एवढा बुद्धिमान होता, तो म्हणला, राजेसाहेब काय योगायोग आहे हो, रात्री मला सुद्धा हे स्वप्न पडलं हो. राजेसाहेब मला सुद्धा रात्री हे स्वप्न पडलं. आपण दोघं शिकारीला चाललो होतो, गप्पा मारायला लागलो, गप्पामध्ये रममान झालो, आपण दोघंही दोन्ही खड्ड्यात पडलो. तुम्ही ज्या खड्ड्यात पडलात तो खड्डा मदानच भरलेला होता, मी ज्या खड्ड्यात पडलो तो खड्डा घाणेनच भरलेला होता. पण ऐका ना राजेसाहेब, तुमचं स्वप्न खड्ड्यातच राहिलं, माझं स्वप्न खड्ड्याच्या बाहेर आलं. खड्ड्याच्या बाहेर आल्यावर मी तुम्हाला चाटत होतो आणि तुम्ही मला चाटत होता. याला म्हणायचं बुद्धिवान माणसं मारा. याच्याही पलीकडे एक बुद्धिमान या भारत देशामध्ये ज्याचं नाव होतं कालिदास. कालिदासाच्या नगरीमध्ये एवढी बुद्धिमान माणसं होती. एक पांतस्थ रस्त्यानं चाललेला होता, ऐकताय म्हणून सांगतो. त्या पांतस्थ रस्त्यानं चालत असताना त्याची नजर उजव्या बाजूला असणाऱ्या 2 मजल्याच्या इमारतीवर गेली. त्या 2 मजल्याच्या इमारतीवर गळ्यामध्ये केस वाळवत एक सुंदर स्त्री उभा होती. हा पांतस्थ चालत असताना त्याची नजर त्या सुंदर स्त्रीकडे गेली आणि तो तिच्या सौंदर्याला भुलून समोर उभा राहिला आणि बघत राहिला तिच्याकडं. तिच्या लक्षात आलं, हा चालणारा पांतस्थ माझ्याकडेच पाहतोय. पण ती एवढी विद्वान होती, ती त्या पांतस्थाला राशी चक्रामध्ये बोलू लागली. ती काय म्हणली माहितीये, अरे दुसऱ्या, तुझ्या तिसऱ्याची अपेक्षा करतोस, पण मी 5ची 6वी असल्यामुळं 11वा जरी डोक्यावर घेऊन तू माझ्या घरी पाणी भरलंस तरी मी तुझी कधीच होणार नाही. याला म्हणायचं राशी चक्र. आपल्या राशी किती येतो? 12. कोणकोणत्या? मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन. ती म्हणते, अरे दुसऱ्या, तुझ्या तिसऱ्याची अपेक्षा करतोस. दुसरी रास आहे वृषभ, वृषभ म्हणजे बैल. तिसरी रास आहे मिथुन, मिथुन म्हणजे विषयिक सुख. ती म्हणते, अरे बैला, तुझ्या विषयिक सुखाची अपेक्षा करतोस, पण मी 5ची 6वी असल्यामुळं 5वी रास आहे सिंह, 6वी रास आहे कन्या, मी सिंहाची मुलगी असल्यामुळं 11वी रास आहे कुंभ, कुंभ म्हणजे घडा डोक्यावर घेऊन माझ्या घरी पाणी भरलंस तरी मी तुझी कधीच होणार नाही. याला म्हणायचं बुद्धिमत्ता. याला म्हणायचं बुद्धिमत्ता मारा. नाही तर काही लोक एवढे बुद्धिवान असते, सांगतो ऐका. कृष्णा महाराज एका MBBS MD झालेल्या डॉक्टर समोर एका गुरुजीनं मेडिकल टाकलं. आता गुरुजीचा आणि डॉक्टरचा मेडिकलचा काही संबंध आहे का? आणि त्या गुरुजीनं मेडिकलवर एक पाटी लावली, गुण आला तर 500, नाही आला तर 1000 माघारी. अहो, त्या MBBS MD असणाऱ्या डॉक्टरकडे कुत्र जायला तयार नाही आणि गुरुजीच्या मेडिकलवर मरणाची गर्दी. शो MBBS MD म्हणला, मी एवढे दिवस झालं पुन्हा मुंबई दिल्ली करून आलो, लोक माझ्याकडे यायला तयार नाही आणि या गुरुजीकडे कसं काय लोक गेली बाबा. चला म्हणे गुरुजी, आता राहू दे आता, गुरुजीकडे कसं काय लोक गेली बाबा. म्हणून तो गुरुजीचीच परीक्षा घेऊ म्हणला. अहो सर, गुरुजीकडे गेला तो एक दिवशी, साधे कपडे घातले आणि गुरुजीकडे गेला आणि गुरुजीची परीक्षा घ्यायला लागला. गुरुजीला काय म्हणला माहितीये, गुरुजी अहो तुमच्या मेडिकलवर पाटी लावलेली आहे, गुण आला तर 500, नाही आला तर 1000 माघारी. गुरुजी म्हणले, बरोबर आहे. अहो, मी MBBS MD डॉक्टर, माझा दवाखाना तुमच्या समोर आहे, माझ्याकडे कुत्र आहे ना आणि तुमच्याकडे गर्दी हटाना. अहो असं काय? गुरुजी मला सुद्धा औषध द्या, माझ्या तोंडाला 2 महिने झालं कसलीच चव नाही, मला औषध द्या. गुरुजी म्हणले, हाय ना औषध, काळजी. घरचा फोन आहे काय बाबा? आईबाना डॉक्टरने त्या गुरुजीची परीक्षा घ्यायची ठरवली. गुरुजीला विचारलं, गुरुजी अहो 2 महिने झालं माझ्या जिभेला कसलीच चव नाही. गुरुजीनं हाताखालच्या पोराला सांगितलं, पोरा एक काम कर, 3 नंबरच्या खप्प्यामधला 4 नंबरची बॉटल काढून दे म्हणे, याला 2 थेंब टाक म्हणे जिभेवर. त्या 3 नंबरच्या बॉक्स मध्ये 4 नंबरच्या बॉटलीमध्ये ठेवलेलं होतं रॉकेल. त्या पोरानं रॉकेल उचललं आणि डॉक्टर साहेबाच्या जिभेवर 2 थेंब टाकलं. डॉक्टर म्हणला, हे तर रॉकेल आहे गुरुजी.
गुरुजी म्हणले आत्ताच म्हणले ना तुम्ही तोंडाला चव नाही, मग कस काय कळालं रॉ केलंय? आणि द्या 500 रुपये. तो डॉक्टर घरी गेला, 2 महिने विचार केला आणि 2 महिन्यानं पुन्हा डॉक्टर म्हणला गेलेले 500 तर माघारी आणावं लागतील. डॉक्टर 2 महिन्यानं गेला, गुरुजीला म्हणला ओ गुरुजी, अहो 2 महिने झाले तुमच्याकडून घेऊन गेलो औषध, गोष्ट खरी आहे, पण आता 10-15 दिवस झालं माझ्या लक्षातच बसत नाही नेमकं काय खातोय आणि काय नाही. अहो रात्री काय भाजी खाल्ली ते सकाळी लक्षात राहीना, हाय का काय औषध तुमच्याकडे? गुरुजी म्हणले काळजीच करू नका, 100% इलाज आहे. गुण आला तर 500 आहेत आपल्याला, नाही आला तर 1000 माघारी, 100% इलाज आहे. आणि द्या बरं म्हणे औषध, मला आठवणीतच राहत नाही, लक्षात कसं राहील याचं औषध द्या. गुरुजीनं पुन्हा त्या हाताखालच्या पोराला, बाळू इकडे आहे, 3 नंबर कप्प्यातली 4 नंबरची बॉटल काढ. गुरुजी म्हणले, ते डॉक्टर म्हणला गेल्या बाळीनी बी मला रॉकेलच पाजलंय आणि आता बी गोड बोलून, हे गोड बोलून गुरुजी लोकांना रॉकेल पाजितय वाटतं. ते डॉक्टर म्हणला ओ गुरुजी, अहो गेल्या वेळेस बी तुम्ही 3 नंबर कप्प्यातली 4 नंबर बॉटल दिली आणि त्यात रॉकेल निघलं. गुरुजी म्हणले काल खाल्लेलं लक्षात राही ना तुझ्या, आणि 2 महिन्याच्या लक्षात राहते, काढ 500 रुपये. तो पुन्हा घरी गेला आणि आता वर्षभर थांबला, म्हणला गेलेले 1000 तर माघारी आली पाहिजे, गेलेले 1000 माघारी आले पाहिजे. वर्षानं गेला हो डॉक्टरकडं आणि डॉक्टरला जाऊन डायरेक्ट म्हणला, डॉक्टर मला आता काय दिसानाच, हाय का तुमच्याकडं औषध काही? डॉक्टरचा आता नाविलाज झाला, त्या गुरुजीचा नाविलाज झाला. गुरुजी म्हणले डॉक्टर साहेब दृष्टी येण्याचं काही माझ्याकडे औषध नाही. मग डॉक्टर म्हणले तुम्ही बोर्ड तर लावले, इलाज झाला तर 500, नाही झाला तर 1000 माघारी द्या ना. म्हणले 1000 आता. गुरुजीनं हळूच 100-100च्या 2 नोटा काढल्या आणि डॉक्टरच्या हातात टिकिल्या, हे घ्या तुमचे 1000. डॉक्टरनी पाहिलं, तो तर म्हणला 100-100च आहेत. अहो गुरुजी 100-200 रुपये दिले तुम्ही मला, 1000 म्हणता. गुरुजी म्हणले आत्ताच म्हणलं ना तुम्हाला दिसत नाही, कस काय दिसायला लागलं, आणि काढ 500. अहो बुद्धिवान लोक, जी माणसं बुद्धिवान असतात ती माणसं फार विद्वान असतात महाराज. मग तुकोबाराय तुमच्याकडे बुद्धीचं बळ जास्त आहे का? तुकोबारायानं त्याच्यासाठी फार सुंदर प्रमाण खर्च केलं. तुकोबाराय म्हणले मी तव अनाथ अपराधी आणि कर्महीन मतिमंद बुद्धी, माझी बुद्धी मतिमंद आहे, अल्प माझी मती म्हणून माझी मती म्हणून येतो का कुळती, माझ्याकडे बुद्धीचं बळ नाही. अहो तुकोबाराय तुमच्याकडे शारीरिक बळ नाही, तुमच्याकडे बुद्धीचं बळ नाही, मग तुमच्याकडे कुटुंबाचं बळ आहे का? तुकोबाराय म्हणतात काय बोलता राव कुटुंबाचं बळ? अहो मी भजनाला गेलो तर माझी बायको माझ्या नावानं गवऱ्या फुडीती, आणि काय कुटुंबाचं बळ? तसं बायका सगळ्याच्या सारख्याच. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, आमदार खासदार कीर्तनकार चुली पुढं गपगार, चुली पुढं डोकं लावायचं नाही. आणि महाराज जुन्या काळातल्या महिला मंडळ चुलीवर भाकरी करायच्या, त्या भाकरीला चव लागायची साहेब. आताच्या भाकरीला चव लागती का? अजिबात नाही. मला एक दिवशी प्रश्न असा पडला, चुलीवरच्या भाकरीला का चव लागत होती? त्याचं उत्तर मिळालं महाराज मला. उत्तर असं मिळालं त्याचं, चुलीवर भाकरी करण्यासाठी काटवट असायची महिला मंडळ, बरोबर आहे की नाही? काटवट असायची, आणि त्या काटवटीमध्ये भाकरी थापित असताना त्या काटवटीला पाय ठेवायला 2 कानं होते. तुम्ही त्या 2 कानावर पाय ठेवून भाकर थापायचा, त्या भाकरीला चव लागायची. आता भाकर परातीत आली. परातीत कशी भाकर थापता तुम्ही? अगोदर पायाचे 2 अंगठे त्याच्यात गुतीता,
आणि नंतर भाकर थापिता. कशी चव लागल त्या भाकरीला? तिच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेली भाकर आपल्या ताटात आहे. कशी चव लागल महाराज? जुन्या काळात, जुना काळच चांगला होता महाराज, आता राहिला नाही. या जुन्या काळातल्या बाबांना विचारा, बाबा तुमच्या काळात मोबाईल होता का? होता का तुमच्या काळात मोबाईल? नाही. तुमच्या काळात टीव्ही होता का? कॅम्प्युटर होतं का? लॅपटॉप होतं का? इंस्टाग्रामवर अकाउंट आहे का तुमचं? हा, तुम्हाला इंस्टाग्रामच माहित नाही. पाहिलं तर तुम्हाला ग्रामीण बँकेत तुमचं अकाउंट असेल, नाही तर तुमचं इंस्टा. आणि मी नेहमी कीर्तनात सांगतो, इथं टोप्या घालून फेटा घालून जी बसणारी म्हातारी माणसं आहेत ना, ही म्हातारी माणसं म्हणजे आपल्या जीवनातली शेवटची पिढी आहे. की आपल्याला बोट दाखवता येईल, बोट लावून दाखवता येईल की यांचं इंस्टा फेसबुकवर अकाउंट नाही. सोशल मीडियापासून लांब राहणारी माणसं आहेत. नातवंडामध्ये खेळणारी ही माणसं आहेत. इथून पुढं नातवंडामध्ये खेळणारा आजोबा नसणार आहे. आजोबा फक्त इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवरच भेटणार आहे महाराज. बरोबर आहे. जुन्या आणि यांच्या काळात शिक्षणाची पद्धत बी किती सुंदर होती विचारा. बाबा तुमच्या काळात, आताच्या तरी काळात आता असं झालंय, वर्गामध्ये जे शिकवल्या जात आहे ते व्यवहारात घडत नाही, आणि व्यवहारात जे घडतंय ते वर्गामध्ये शिकवल्या जात नाही. तुम्ही शिकलेली माणसं आहेत सगळी. मला सांगा सरपंच, 9वीला असताना 60-30-90चं भूमितीचं प्रमेय आपल्याला होतं. 9वीला असताना 60-30-90चं भूमितीचं प्रमेय 9वीचा पेपर दिल्यानंतर व्यवहारात कधी कामाला पडलं? कधीच कामाला नाही पडलं. मग कशाला शिकवलं? माहीतच नाही. पायथागोरसचा सिद्धांत 10वीचा पेपर दिल्यानंतर व्यवहारात कधी कामाला पडला? कधीच नाही. मग कशाला शिकवला? माहीतच नाही. तो नेपोलियन बोनापार्ट आम्हाला शिकवता, काय कामाचा आमच्या? तो हिटलर आम्हाला शिकवता, काय कामाचा आमच्या? तो वास्को डी गामा आम्हाला शिकवता, काय कामाचा आमच्या? तो आईन्स्टाईन काय कामाचा आमच्या? कशाला आम्हाला शिकवता तुम्ही? आम्हाला शिकवायचंय तुम्हाला? आम्हाला शिकवायचंच असेल तर वयाच्या 16व्या वर्षी तोरण्याला तोरण बांधणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा, नाही तर शिकवायचंच असाल तर वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी जगाला दान देणाऱ्या माझ्या माऊलीत ज्ञानोबारायाचा इतिहास तुम्ही आमच्या पोरांना द्या. जोपर्यंत हा इतिहास तुम्ही आमच्या तरुणांना देणार नाहीत तोपर्यंत आदर्श भारताची पिढी घडणार नाही. काय कामाचा तो नेपोलियन बोनापार्ट? त्या भूगोलात गेले की जलावरण सांगा, शिलावरण सांगा, वातावरण सांगा, अग्निजन्य खडक सांगा. दळभाद्र्यानो, जमिनीच्या 3-3 फूट खोल आतमध्ये गेले तुम्ही, फक्त 1 मिलीमीटर पाऊस पडणार नाही तर शेतकऱ्याचं किती मोठं नुकसान होईल हे द्या ना धोरण आम्हाला. आम्हाला शिकवायचंय तुम्हाला. आम्हाला हे शिकवा. समाज व्यवस्था कुटुंब व्यवस्थेचं बोट पकडते, कुटुंब व्यवस्था समाज व्यवस्थेचं बोट पकडते. ज्यावेळेस या दोन्ही व्यवस्था एकामेकाचं बोट पकडतात त्यावेळेस त्या घरची शिक्षण व्यवस्था आकाशाचं बोट पकडते, आणि ज्या घरची शिक्षण व्यवस्था आकाशाचं बोट पकडते त्या घरामध्ये सदा सुख नंदत असतं. हे द्या ना आम्हाला ज्ञान. पण ही आताच परिस्थिती कुठं चालली आहे सांगता येत नाही. ह्या जुन्या काळातल्या लोकांना विचारा, बाबा तुमच्या काळात गणिताची पद्धत पावकी, निमकी, दीडकी, सव्वाकी होती, बरोबर आहे की नाही? पाव 1, पाव, पाव 2, अर्धा, पाव 3, पाऊण, पाव 4, 1, पाव 5, सव्वा, पाव 6, दीड, पाव 7, पावणे 2, पाव 8, 2, पाव 9, 2, पाव 10, 2.5, निम 1, निम, निम 2, 1, निम 3, 1.5, निम 4, 2, निम 5, 40, निम 7, 3, निम 7, 3.5, निम 8, 4, निम 9, 4.5, निम 10, 5, पाऊण 1, पाऊण, पाऊण 2, 1.5, पाऊण 3, 2, पाऊण 4, 3, पाऊण 5, पावणे 4, पाऊण 6, 4.5, पाऊण 7, सव्वा 5, पाऊण 8, 6, पाऊण 9, पावणे 7, पाऊण 10, 7.5. ही पद्धत होती का नाही तुमची? अहो आनंद होता त्या काळामध्ये. जुन्या काळात नातवंडाच्या हातातला टाळ आणि त्या टाळाचा ध्वनी आजोबाच्या कानावर पडला तरी त्याला डोंगरा एवढा आनंद व्हायचा महाराज. आता टाळही राहिला नाही, काहीच राहिलं नाही. चला, माझा मुद्दा भरकटत चालला. माझा मुद्दा हा आहे, तुम्हाला बुद्धी कौटुंबिक महाराज, तुम्हाला कुटुंबाचं बळ आहे का हो? तुकोबाराय म्हणले नाही महाराज, आम्हाला कुटुंबाचं बळ नाही. कारण आमच्या बायकोनं आम्ही गेल्यावर भजनाला आमची बायको आमच्या नावानं दगड फोडते, आणि कुटुंबाचं कशाचं बळ आलंय? बर महाराज, तुमच्याकडे पैसा जास्त झाला का? पैशाचं तुम्हाला जास्त बळ आलंय का? तुकोबाराय म्हणतात, अहो पैशाचं जर बळ मला असतं तर मी एवढे शब्द खर्च केलेच नसते. तुकोबारायनं फार सुंदर शब्द खर्च केले. काय म्हणले तुकोबाराय? आम्ही सदैव सुडके Bye.
आता बघा, ज्या माणसाकडे पैसा जास्त असतो ना त्या माणसाकडे बुद्धिवान लोक कामाला असतात महाराज. अहो आता भिकारी बी लय श्रीमंत झालेत महाराज. त्या दिवशी त्या नगर जिल्ह्यामध्ये एका भिकाऱ्यानं माझी गाडी थांबवली. गाडीचा काच खाली गेला. तो म्हणला महाराज पैसे द्या ना. मी खिशातले 5 रुपये काढले आणि त्याला देऊन टाकले. त्यानं ते 5 रुपये माझ्या थोबाडावर फेकून मारले. मी म्हणलं अरे का रे 5 रुपये दिले ना तुम्हाला. तो म्हणला 5 रुपयाची जर तुमची अवकात असेल तर तुम्ही एशीतल्या गाडीतून खाली या आणि जर्मलचं ताट तुमच्या हातात घ्या. अहो असं म्हणणारे पुन्हा त्या चोराला मी 10 रुपये दिले. पुन्हा त्यानं ते 10 रुपये घेतले पण पुन्हा खिशात हात ठेवले आणि पुन्हा हात पुढे केला. म्हणला अजून 10 रुपये द्या. अरे म्हणलं आत्ताच तुला 10 रुपये दिले ना, अजून 10 रुपये कशाला रे. तो म्हणला माझ्या मैत्रिणीला. म्हणलं भिकाऱ्याला पण मैत्रीण असते का रे. तो म्हणला तिच्यामुळेच भिकारी झालोय. अवघड आहे महाराज. आम्हाला जेवढे लोक महाराज मंडळीला त्रास देतात तेवढे कोणाला त्रास देत नाही. सांगू तुम्हाला, पाऊस जर उन्हाळ्यात पडला तर लोक चालता चालता म्हणतात काय महाराज लईच पुण्य झालं दिसतंय. उन्हाळ्यात बी पाऊस पडतोय आणि पाऊस नाही पडल्यावर लोक आमच्याकडे येतात काय महाराज टाळ काय कमी वाजले काय यंदा जरा, असं म्हणणारी लई लोक. एक वर्गा कीर्तनाच्या अगोदर माझ्याकडे आला आणि मला म्हणला महाराज माझी फार मोठी अडचण आहे. ती अडचण जर तुम्ही दूर केली तरच तुम्ही महाराज, नाही तर तुम्ही महाराजच नाहीत. मी म्हणलं काय रे काय अडचण आहे तुला. तो म्हणला महाराज रोज रात्री 2 वाजता माझ्या स्वप्नात एक येडी येते आणि मला गुदगुल्या करीती. मी म्हणलं तुझ्या स्वप्नात येडी येते तुला गुदगुल्या करीती त्यात माझा काय संबंध. मग म्हणला कशाला महाराज झाला. अरे म्हणलं तुझ्या एडीचा माझा महाराज होण्याचा काय संबंध आहे. ऐका पण मी बी म्हणलं 12 वर्ष आळंदीला राहिलोय भाऊ. तुझ्या स्वप्नातली ईडी बाहेर काढीन तवाच गावातून जाईन, नाही तर जाणारच नाही म्हणलं गावातून. आणि ऐक म्हणलं उद्यापासून जर तुझ्या स्वप्नामध्ये एखादी ईडी आली जर तुला तिनं त्रास दिला तर उद्यापासून फेटा बांधायचं बंद करेल, कीर्तन सोडून देईल. तो म्हणला असं. मी म्हणलं हो तसंच उद्यापासून येडी तुझ्या स्वप्नात येणार नाही, तुला त्रास देणार नाही, फक्त एक पथ्य पाळ. तो म्हणला काय. मी म्हणलं फक्त जागा राहा. हे ज्याला कळालं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळालं ते प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका, कारण प्रसादानं बुद्धी वाढते असं म्हणतात. अहो तुकोबर आहे, तुमच्याकडे शारीरिक बळ नाही, तुमच्याकडे सत्तेचं बळ नाही, तुमच्याकडे कौटुंबिक बळ नाही, तुमच्याकडे पैशाचं बळ नाही आणि तुम्ही तरी बी म्हणता आम्ही बळीवंत झालो. तुम्हाला स्वातंत्र्य दिले म्हणून तुम्ही काही बी लिहू नका तुकोबर आहे. लोकांना तुमचा गाथा वाचला पाहिजे. अहो तुम्ही ज्ञानोबारायाचा हरिपाठ वाचला नाही का. कारण ज्ञानोबाराय म्हणतात बळ असेल तरच माणसानं बोलायचं, नाही तर माणसानं अजिबात बोलायचं नाही. बळे विना शक्ती बोल बोललं पाहिजे, नाही तर बोललं नाही पाहिजे. अहो तुम्ही ते प्रमाण वाचून सुद्धा आणि तुमच्याकडे एकही बळ नाही तरी तुम्ही म्हणता आम्ही बळीवंत झालो. तुकोबाराय म्हणले अरे वेडे तुम्ही जे व्यवहारातले बळ सांगतात ना हे बळ आमच्याकडे नाहीच आहेत.
मग तुकोबाराय तुमच्याकडे बळ तरी कोणतं आहे ते तरी आम्हाला सांगून द्या. तुकोबारायानं बळासाठी एक सुंदर प्रमाण खर्च केलं. तुकोबाराय म्हणले विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ. आमच्याकडे जे बळ आहे ना ते बळ वैराग्याचं आहे आणि त्या वैराग्याच्या बळानंच आम्ही बळीवंत झालो असं तुकोबाराय अभंगाच्या बळीयाचे अंकित बळीयाचे शिल्लक आहेत. सगळ्याला विनंती आहे मोठ्या प्रेमानं भजन करा आणि भजन झाल्यावर राहिलेल्या उर्वरित वेळेमध्ये थोडंसं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करू. सुरुवातीला महिला मंडळ भजन करतील, नंतर पुरुष मंडळ भजन करतील. महिला मंडळ सुंदर भजन करायचं, लाजायचं नाही. सगळ्यांनी माझ्या पाठीमागं म्हणायचं. म्हणताना सगळ्याजणी मग म्हणता का? हा म्हणायचं. गोड भजन करायचं. नाहीतरी काय लाजायचं कारण आहे बरं? 50% आरक्षणात आहेत तुम्ही. एसटी बी फुकट केली तुम्हाला आता 75च्या वर. आताची आमची पोरं
म्हातारीला एसटी फुकट आहे म्हणून 30 रुपयाची खर्ची वाचून म्हातारीला बाजारला पाठवतात. पण म्हातारी 30 रुपयाची खर्ची वाचची 2,000चा तेलाचा डबा पालता करून येते महाराज. बरोबर आहे की आहे का? आताची लोक स्वार्थी झाली महाराज. नामचिंतन करायला कोणाला पाहिजे नाही. नामचिंतन कोणी करायला तयार नाही. रोज बोंबलतोय आम्ही, नामचिंतन करायला तयार नाही. लोक स्वार्थी झाली. लोक आम्हाला म्हणतात नामचिंतन केल्यावर आम्हाला काही फायदा मिळेल का महाराज? इथं बसलेल्या सगळ्या महिलांना प्रश्न विचारतो. मला सांगा महिला मंडळ, तुम्हाला सगळ्यांना वाटतं देव आपल्या घरी आला पाहिजे, वाटतं की नाही? सगळ्याला देव आवडतो की नाही? अरे माना हलवा ना का फाशी घेऊ? इथं सगळ्याला वाटतं तुम्हाला देव आपल्या घरी आला पाहिजे, वाटतो की नाही? सगळ्यांना वाटतं देव आपल्या घरी आला पाहिजे. असं कधी झालंय का हो? एखाद्या दिवशी देव त्याच्या कामामध्ये व्यस्त असन, मग आपणच देवाच्या घरी गेलं पाहिजे असं वाटलं कधी तुम्हाला? देवाच्या घरी जायला इतकं सोपं नाही. गेलं म्हणजे पुन्हा माघारीच नाही महाराज. बरोबर आहे की नाही? काय स्वार्थी झालं. एकानं महाराज, लोक काय बोलते सांगता येत नाही, एकानं माझं बॅनरवर नाव टाकलं होतं महाराज, वैकुंठवासी माऊली महाराज कोटुळे यांचं जाहीर कीर्तन होईल. हे घडलेले मी हे काय मोगम सांगत नाही बरं का तुम्हाला. काय पुण्या मुंबईचे लोक आहेत आपल्याला माहिती आहे, त्या लोकांना परमार्थ फिरमार्थ काय माहित नसतो. ते सरळ एखादी क्लिप ऐकत 2 मिनिटाची फेसबुकला आपलं ते याला युट्यूबला लगेच कीर्तन घेतात. अहो त्यानं रायगडच्या पट्ट्यामध्ये कीर्तन माझं, आणि त्यानं त्या बॅनरवर नाव टाकलं वैकुंठवासी माऊली महाराज कोटुळे यांचं जाहीर कीर्तन होईल. माझा एक मित्र होता पखवाज वादक, त्याला म्हणलं अरे हे वैकुंठवासी नाव कसं काय टाकलं? तो म्हणला महाराज मी त्याला म्हणलं महाराज अजून जिवंत आहे, तू वैकुंठवासी नाव का टाकलं? त्यांनी माझ्यावर दाब टाकला म्हणला. तो मला म्हणला तू कीर्तनाला ये, तुला आल्यावर सांगतो का वैकुंठवासी नाव टाकलं. मी म्हणलं टाकी नका टाकू द्या म्हणलं, आता काय चला म्हणलं. कीर्तनाला गेलो, उभा राहिलो, कीर्तन सुरू झालं, बॅनरवर नाव बघितलं. कीर्तन सुरू झाल्यावर कीर्तन माझं रंगात आलं, आणि कीर्तन रंगात आल्यावर माझ्या कीर्तनात माझ्याकडूनच एक प्रमाण गेलं, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. ज्याने नाव टाकलं होतं त्याने मित्राचा हात पकडलेला पखवाज वादकाचा उठीला आणि म्हणला काय म्हणले महाराज? तो म्हणला आम्ही वैकुंठवासी. हे बघ ह्याच्यामुळेच हीच क्लिप ऐकली होती, ह्याच्यामुळेच वैकुंठवासी टाकलंय म्हणला, बाकी काय नाही. म्हणजे आता असं झालंय महाराज युट्यूबचं, फक्त अर्ध्या मिनिटाच्या क्लिपा लोक ऐकत आहेत. अर्ध्या मिनिटाच्या 1 मिनिटाच्या क्लिपा ऐकून लोक कीर्तन घ्यायला लागली महाराज. पण कीर्तनाला आल्यावर समाधान होत नाही, तो वेगळा प्रकार व्हायला लागला. नाही तर मिनिटं 2 मिनिटाच्याच क्लिपावर ते, आता मला नाव उल्लेख बी करायचा नाही काय नाही, जाऊ द्या. चला महत्वाचं बोलतो मी. म्हणताना महिला मंडळ भजन सगळ्यांनी म्हणा माझ्यासोबत, सगळ्यांनी म्हणायचं देव जनाबाई वा, सोपन काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई वा, सोपन काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, टाळी काही वाजत नाही. मंडळ भजन कसं असतं ते आमच्याकडून शिका, आणि हे भजन घेऊन घरी जा. तुमच्यापेक्षा 1 नंबर आवाज आमचा येणार आहे. छाती ठोकून जाहीरपणे सांगतो, बघा किती सुंदर भजन आहे. तुमच्याकडून निवडणुकीला उभा आहे, बहुमत आपल्यालाच पडलं पाहिजे. सरपंच लाजायचं नाही, सुंदर भजन आहे. म्हणणारे सगळे म्हणताना मग म्हणा राधे कृष्णा 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 राधे राधे. तुमचा मुडदा बसला तुमचा. आम्ही सुद्धा तरुण आहोत. ठरवलंच असतं तर आम्ही सुद्धा लाख 2-2 लाख रुपये कमवणारी माणसं झालो असतो. आज माझं MA BEd आहे, इतिहासामधून आहे. ठरवलंच असतं तर मी सुद्धा एखादा शिक्षक, एखादा प्रोफेसर म्हणून लागू शकत होतो. घरची परिस्थिती सुद्धा चांगली असून लाख 2-2 लाख रुपये महिना कमवणारे आम्ही पोरं झालो असतो इथं बसलेले. पण या तरुण वयामध्ये धोतर घालण्याचं कारण एक आहे, माझ्या हिंदू धर्मातला व्यसनाधीन झालेला सगळा तरुण आमच्यासारख्या तरुण कीर्तनकाराकडे बघून तरी ज्ञानोबा तुकोबाचा पोट पकडल आणि वारकरी संप्रदायाच्या विचारधारेवर चालण्याचा प्रयत्न करीन. याच्यासाठी तरुण वयात धोतर आहे महाराज. नाही तर पैसे तर कुठेही मिळतात, पैसे तर कुठेही कमवतो माणूस, बरोबर आहे की नाही? आणि मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, हे तुम्ही एवढे मोठाले कार्यक्रम करताना, हा एका कार्यक्रमाचं बजेट तुमचं 2-2, 3-3 लाख रुपये ना,
सप्ताहाचं 15-15 लाख रुपये बजेट खर्च करताना तुम्ही हा कार्यक्रम करून काहीतरी बदल घडला पाहिजे आपल्यामध्ये. मी तर नेहमी कीर्तनात सांगत असतो, सप्ताहामध्ये 15 लाख रुपये तुम्ही खर्च करताना ते 15 लाख रुपये तुमचे सार्थकी लावायचे असतील तर 8 दिवसामधून एकाच तरुण पोरानं 15 रुपयाची तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, ते 15 लाख रुपये सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही. महाराज करतोय आपण, नेहमी कार्यक्रम चालू आहेत, पण बदल झाला पाहिजे ही तळतळ अंतकरणामध्ये आहे. म्हणून तरुण वयात धोतर घालण्याचं हे काम आहे. चला, महत्वाचं सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं माझ्यासोबत भजन करा. बस एक 10-15 मिनिटांमध्ये आपण सेवेला विराम देऊ. सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं हात वर करा आणि गोड भजन करा. आता माझा आवाज थोडा बसलेला आहे, मला गायकांनी थोडा सपोर्ट करा, थोडी मदत करा. नाम विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल पांडुरंग, तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, 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 तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा अस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मैनकाराय नमः शिवाय. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः अभंगाच्या एका चरणाचा भाव तुमच्या समोर दिलेला आहे. माझा वेळ संपत आलेला आहे. जाता जाता सगळ्यांना एक 5 मिनिटं तुमचे घेतो, ऐका. वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम, वारकरी संप्रदायाची सेवा तुम्ही सगळे पंचक्रोशीतील मंडळी करताय, पण या वारकरी संप्रदायाचं महत्व कधीतरी जाणून घ्या. आज गेली 9 वर्ष झालं या मोरवंडीमध्ये तुम्ही हा सुंदर कार्यक्रम करताय. खऱ्या अर्थानं साहेब आज तिकडे आहेत, दुबईकडे, कुवेतला आहेत. तिकडं असून सुद्धा त्यांना फक्त विजा मिळाला नाही म्हणून साहेब इथपर्यंत पोहोचू शकले नाहीत. साहेब नसताना सुद्धा तुम्ही सगळ्यांना एवढा गोड कार्यक्रम केला. आज खऱ्या अर्थानं साहेबाला तिथं बसून सुद्धा आनंद वाटत असेल की मी कमवलेली माझी मित्र कंपनी, मी कमवलेली माझी माणसं, मी कमवलेली माझी सगळं, मी दिलेलं सगळ्यांना प्रेम, माझ्या कुटुंबावर, माझ्या परिवारावर हे केलेलं प्रेम आज कामाला आलं.
असं साहेबांना वाटत असेल आणि खऱ्या अर्थानं साहेबांचा फोनही चालू होता. सगळा कार्यक्रम पाहून त्यांना तिथं आनंद वाटतोय, पण त्यांना इथं येता नाही आलं. की थोडंसं त्यांचं म्हणजे न येता आल्यामुळं त्यांना थोडं दुःखही वाटत असेल आणि आनंदही वाटत असेल. आनंद या गोष्टीचा वाटत असेल की मी नसताना सुद्धा माझ्या मित्रानं, माझ्या भावकीनं, माझ्या नातेवाईकानं, माझ्या संबंधातल्या सगळ्या माणसांनं हा सुंदर कार्यक्रम पार पाडला. या वारकरी संप्रदायाची तुम्ही सेवा करता आहात, पण मी नेहमी कीर्तनात सांगत असतो थोडं लक्ष द्या. आपला संप्रदाय खूप महान आहे महाराज. या वारकरी संप्रदायासारखा दुसरा संप्रदाय नाही. हे नंतर आले, हे सगळे पंत फिंत हे नंतरचा विषय. पण वारकरी संप्रदायाचा सगळ्यात महत्वाचा पाया उभा करणारा माणूस कोण असेल तर त्याचं नाव आहे भगवान शंकर. भगवान शंकरानं या वारकरी संप्रदायाची स्थापना केली. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, या वारकरी संप्रदायाची स्थापनाच भगवान शंकरानं केली. पंढरीची पहिली वारी पांडुरंगाची भगवान शंकरानं केली. आणि भगवान शंकरासारखं दैवत बघा ना, किती सोपं आहे वाक्य. ज्या वारकरी संप्रदायाची स्थापना भगवान शंकरानं केली, त्या भगवान शंकराच्या सुंदर लिंगाची स्थापना करून 9 वर्ष पूर्ण झालं. आणि त्या 9 वर्षाच्या वर्धापना दिनानिमित्त हा सुंदर कार्यक्रम आहे. खरं तर भगवान शंकरासारखा देव जगात तुम्हाला दिसणारच नाही. सरळ आणि सोपं भोळं दैवत आहे. तुम्ही निष्काम सेवा करत राहा, नामचिंतन करत राहा, सरळ सरळ तुम्हाला पावून जातो मार. भले तुम्हाला दिसणार नाही, पण एखाद्या माणसाच्या स्वरूपात येऊन तरी तुमची कधी मदत करून जाईन ते तुम्हाला कळणार नाही. ऐका लक्ष देऊन, किती महान आहे आपला वारकरी संप्रदाय. महादेव महाराज, तुमचा हात दुखला तर तुम्हाला हाताचा आराम करता येईल, तुमचा पाय दुखला तर तुम्हाला पायाचा आराम करता येईल, तुमचं डोकं दुखलं तर तुम्हाला डोक्याचा आराम करता येईल. पण तुमचं हृदय दुखलं तर तुम्हाला हृदयाचा आराम नाही करता येणार. कारण तुमच्या हृदयानं आराम केला तर तुमच्या शरीराची राख होईल. हात दुखला हाताचा आराम करता येईल, डोकं दुखलं डोक्याचा आराम करता येईल, पाय दुखला पायाचा आराम करता येईल. हृदय दुखलं तर तुम्हाला हृदयाचा आराम करून चालणार नाही. पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत सगळ्यांना आराम करू द्या, पण हृदयाला कधी आराम करू देऊ नका. कारण हृदयानं आराम केला तर शरीराची राख होईल. जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत सगळ्यांना आराम करू द्या, पण या भारत देशाचं हृदय म्हणजे महाराष्ट्राचा वारकरी संप्रदाय, या वारकरी संप्रदायानं कधीच आराम करता कामा नये. तुमच्या हृदयानं आराम केला तर शरीराची राख होईल, आणि संप्रदायानं आराम केला तर हिंदू संस्कृतीची राख होईल. ही गोष्ट सगळ्यांना लक्षात ठेवा. काय राहिलं महाराज हिंदू धर्मावर टीका करायचं लोकांचं? आज लोक जातीपातीमध्ये वाटायला लागली. धर्मावर टीका केलं काय राहिलं सांगा ना तुम्ही. आज तो ठाण्याचा एक आमच्या तिकडचाच एक मूर्ख माणूस म्हणला राम मांसाहारी होते. काय माहिती रे तुम्हाला रामाबद्दल? रामाचा इतिहास माहितीये, रामाचा भूगोल माहितीये, रामाची पार्श्वभूमी माहितीये, काय माहितीये तुम्हाला? अरे तुम्ही संताला वाटून घेतलं जाती जातीमध्ये, कमीत कमी देवाला तरी सोडा. प्रभू रामचंद्राचा इतिहास आपल्या प्रत्येक हिंदूला माहित पाहिजे. जो स्वतःला हिंदू म्हणून घेतो ना, त्या सगळ्या माणसाला प्रभू रामचंद्राचा इतिहास माहित पाहिजे. मी सांगतो तुम्हाला इतिहास ऐका. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे 4 भावंड आहेत. त्यांच्या वडिलाचं नाव आहे राजा दशरथ. दशरथांचे वडील अजचे नभांग, नभांगचे ययाती, ययातीचे नहुष, नहुषचे अंबरीश, अंबरीशचे प्रशुषु, प्रशुषुचे मरु, मरुचे शिग्रग, शिग्रगचे अग्निवन, अग्निवनचे सुदर्शन, सुदर्शनचे शंखन, शंखनचे प्रौद्ध, प्रौद्धचे रघु, रघुचे कुकुत्स, कुकुत्सचे भगीरथ, भगीरथचे दिलीप, दिलीपचे अंशुमान, अंशुमानचे अस्मंज, अस्मंजचे सगर, सगरचे असित, असितचे भरत, भरतचे द्रुसंधी, द्रुसंधीचे सुसंधी, सुसंधीचे मांधाता, मांधाताचे युनाश, युनासचे दुंदुमार, दुंदुमारचे त्रिशंकू, त्रिशंकूचे पृथु, पृथूचे आरानिया, आरानियाचे बाण, बाणचे विकुक्की, विकुक्कीचे कुक्की, कुक्कीचे इक्ष्वाकू, इक्ष्वाकूचे मनु, मनुचे कश्यप, कश्यपचे मरीची आणि मरीचीचे ब्रह्मा. ब्रह्मदेवापासून तर राजा रामापर्यंत आपला हिंदू धर्म आहे. तो तमिळनाडूचा स्टॅलिन म्हणला हिंदू धर्म आता स्थापन झाला. अरे बावळा आहे तू, वेडा आहे तू. हिंदू धर्मासारखा श्रेष्ठ धर्म नाही महाराज कोणता. जीवनामध्ये 3 गोष्टीचा कधीच गर्व करू नका. माईक थोडे बंद करा, बाकीचे माझाच आहे का? जीवनामध्ये 3 गोष्टीचा कधीच गर्व करू नका. सत्ता, संपत्ती आणि तारुण्य, या 3 गोष्टीचा कधीच गर्व करू नका. कारण सत्ता, संपत्ती, तारुण्याचा ज्यानं गर्व केला त्याचा महाभारतामध्ये दुर्योधन झाला. आणि सत्ता, संपत्ती, तारुण्य असून सुद्धा तुकोबारायाचं 2 तास बसून कीर्तन ऐकलं, त्यांचा इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज झाला.
गर्व करू नका. रोज कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांगतो. बरीच लोक म्हणतात महाराज छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही कीर्तनामध्ये सांगता, तुमचे छत्रपती शिवाजी महाराज का देव होते का? एक माणूस मला म्हणला महाराज राजांबद्दल तुम्ही काय बोलाल? ऐका लक्ष देऊन. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे त्यांचं कितीही वर्णन केलं तरी ते कमीच आहे. पण मी सरळ सरळ त्याला 3 ओळीमध्ये उत्तर दिलं. मी त्याला सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज कोण होते ऐक. मी त्याला सांगितलं अरे 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीमध्ये जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच यांसारख्या अत्याचारांचा काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा, राजनीती, युद्धनीती, गनिमी कमा यासारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा, सामाजिकता, आर्थिकता, नैतिकता, धार्मिकता यासारख्या पवित्र विचारांची तुळस म्हणजे शिवबा, सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा, रयतेच्या जीवाचं रान म्हणजे शिवबा, कर्दन काळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा, त्या अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शिवबा, या देशावर आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा, या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा, तुमचा माझा या अख्ख्या महाराष्ट्राचा एकच बाप आहे, त्याचं नाव शिवबा. आज खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी महाराज तुमच्या आमच्यामधून निघून गेलेले. छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्मासाठी किती लढले हे तुम्हालाही माहिती आहे. ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना उंटावर बांधलं होतं, काटेरी साखळदंडाने बांधलं होतं, कोणीतरी यायचं काटेरी साखळदंड त्या उंटाची शेपटी पिरगाळायचं, उंट थया थया नाचायचा, अंगावरची काटेरी साखळदंड बोचायची, टोचायची, रक्त चिळकांड्या रक्तांचा कल्लोळ व्हायचा, यातनेचा कल्लोळ व्हायचा. अरे कोणीतरी यायचं, नंगी लखलखती तलवार घ्यायचं, राजांच्या अंगावर रेषा उमटायचं, त्या रेषा सरसर चळ दिसणारं रक्त बाहेर निघायचं. कोणीतरी यायचं, दाढी ओढायचं, कोणीतरी यायचं, अंगावर थुंकायचं. किती सहन केलं माझ्या राजानं. अरे एवढे हाल सहन करणारा या जगातला 1 नंबरचा राजा, त्याचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज. अरे 350 लढाया जिंकला, एकही लढाईमध्ये पराजय नाही. आणि त्याही टायमाला ज्यावेळेस औरंगजेबानं पकडलं, मुकरब खानानं संगमेश्वरावर कैद केलं ना, त्याही वेळेस राजा जर झुकला असता, वाकला असता, नतमस्तक झाला असता, तो आयुष्य आरामात जगला असता. नाही झुकला, नाही वाकला, नाही नतमस्तक झाला, कारण धर्म टिकवायचा होता. सराटी अंतरवली नावाच्या गावामध्ये जरांगे पाटील नावाचा एक माणूस बसलेला आहे. तो माणूस सुद्धा झुकला असता, वाकला असता, नतमस्तक झाला असता, आयुष्य आरामात जगला असता, कोट्याधीश पैसे मिळाले असते. पण झुकला नाही, वाकला नाही, नतमस्तक झाला नाही, कारण एकच आहे, माझी जात जगवायची होती. पैसे दिले नसते, अरे पैसे मिळाले असते, कोट्यानं पैसे लोकांना दिले असते, पण जातीसोबत गद्दारी करणार नाही. म्हणून आजही तितक्याच ताटपणानं, मानही तितकीच ताईट आहे, तितकीच रग अंगामध्ये, एवढं उपोषण करून सुद्धा आजही घराचं उंबऱ्याचं पाऊल न चढणारा निस्वार्थ माणूस म्हणजे जरांगे पाटील आहेत. खऱ्या अर्थानं त्यांचं कौतुक केलं पाहिजे. लोक म्हणतात महाराज कीर्तनात त्यांचं कधी कधी वर्णन करता म्हणजे जातीवाद करता. अजिबात नाही. कोण म्हणतं हा जातीवाद आहे? होऊ द्या करते दुसऱ्या समाजाचं उपोषण. मराठा समाज मोठा भाऊ म्हणून तुमच्या पाठीमागे खंबीर उभा राहील, आणि आमचा समाज कधीही खंबीर उभा राहिलेला आहे, कोणाला रस्त्यावर सोडलेलं नाही पहिल्यापासून. अरे हा महाराष्ट्राचं नावच मराठा या अक्षरावर पडलेलं आहे, माहितीये? आचार्य आत्रे म्हणून प्राचार्य आचार्य आत्रेंना एका पत्रकारानं प्रश्न विचारला होता, आचार्य तुम्ही मराठा कोणाला म्हणाल? त्यावेळेस आचार्यांनी फार सुंदर उत्तर दिलं होतं. आचार्य म्हणले, या महाराष्ट्रामध्ये राहून 4 शब्द ज्याला माहिती आहेत त्याला मी मराठा म्हणल. कोणते 4 शब्द? या महाराष्ट्रामध्ये राहून ज्ञानोबा, तुकोबा, शिवबा आणि विठोबा हे 4 शब्द ज्याला माहिती आहेत त्यांना स्वाभिमानानं म्हणायचं मी मराठा आहे. मराठा म्हणजे राजकारण नाही महाराज. आता हे राजकारण केलं तो भाग वेगळा आहे, या नेत्यांच्या माध्यमातून व्हायला लागला हा भाग वेगळा आहे. जरांगे पाटलाला राजकारण करायचं असतं तर आता सुद्धा या लोकसभेला शब्द धनाधन खर्चले असते, लोकांना डायरेक्ट सांगितलं असतं या माणसाला पाडून टाका. पण अजूनही राजकारणाची भूमिका नाही, अजूनही साप भूमिका आहे, आणि अजूनही आरक्षणासंदर्भातच लढणं आहे. याला म्हणायचं निष्ठा. जीवन जगत असताना निष्ठेने जगा. झालेली कीर्तन रूपी सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला विराम देतो. पुनश्च एकदा ही सगळी मंडळी इथं उपस्थित राहिली, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आदरणीय ज्यांच्या माध्यमातून हा सप्ताह चाललेला आहे, आदरणीय ते गुरुवर्य हरिभक्त पारायण आमचं दैवत नारायणगड, त्या नारायणगडाचे शिवाजी महाराज
यांच्या आशीर्वादानं मार्गदर्शनानं चालू आहे. महंत गुरुवारी हरिभक्त पारायण जनार्दन महाराज मठाधिपती श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड निमगाव त्यांच्याही आशीर्वादानं त्यांच्याही मार्गदर्शनानं हा कार्यक्रम चाललेला आहे. म्हणून सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. पुनश्च एकदा सगळे गायक वादक आमचे आदरणीय भरत महाराज पठाडे येणार नव्हते, दांडी मारणार होते, पण कृष्णा महाराजाच्या एका फोनवर महाराज आले. त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आणि त्यांच्या फोनपेक्षा माझा फोन महत्त्वाचा गेला, कारण त्यांच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक कोण असेल तर ते मी आहे. म्हणून त्यांना माहिती आहे काय असतं माहिती आहे का, लग्न जमवणारा माणूस जेवढा जीवनात महत्त्वाचा आहे तेवढा कुणीच महत्त्वाचा नाही महाराज. हे कधीही लक्षात ठेवायचं आणि त्याच पद्धतीने पुढची वाटचाल करायची, बस बाकी काही नाही. झालेली कीर्तन रूपी सेवा सगळ्यांच्या चरणावर समर्पित करून याच ठिकाणी सेवेला विराम.